आणि रेल्वे कामगार सेना म्हटल्यानंतर एकच रूळ आहे, त्या रुळावरनं बरोबर तुमची वाटचाल सुरू आहे, त्याच्याबद्दलही मला अभिमान आहे. ज्यांना उद्दिष्टाचे रूळ नाहीत, हेतू नाही, काही नाही, त्यांचे सगळे भरकटतात, सगळे इकडे तिकडे तिकडे तिकडे, कधी या प्लॅटफॉर्मला कधी त्या प्लॅटफॉर्मला, समाधान काहीच नाही. पण तुमच्यासारखे जे काही कट्टर कडवट कार्यकर्ते आहेत, मग नावं तरी किती घ्यायची, जसं बाबी आहेत, संजय आहेत, रमेश आहेत, कितीतरी आहेत, पण सगळ्यांचीच नावं घेत बसलं तर अख्खं भाषण नुसतं नावं घेण्यामध्येच जाईल माझं. पण कसली अपेक्षा न करता केवळ आणि केवळ भगवायचे पाईक, काही हो पण माझा भगवा मी नाही सोडणार. आणि हे सगळे भगवायचे पाईक तुम्ही सगळे आहात, तोपर्यंत मला कसली चिंता नाहीये. अनेक जण जे म्हणतात की यांनी विचार सोडले, त्यांनी विचार सोडले, विचार वगैरे काही सोडलेले नाहीये, सोडू शकत नाही. हातात जो भगवा घेतलाय ते एक सतीचं वाण आहे, एक वसा म्हणून तो घेतलेला आहे, आणि तो भगवा हातातनं कदापि सुटणं हे शक्यच नाहीये, अजिबात नाही. बाकी चाललेत, दिवसामागून दिवस चाललेत. आता काल परवाकडे अर्थसंकल्प जाहीर झाला. पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, रेल्वे खात्याला एक महत्व होतं. पण हे सरकार आल्यानंतर एक एक संस्था हे मारून टाकण्याचं काम चालू आहे. आणि रेल्वेचा पण म्हणजे रेल्वेचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पामध्ये मर्ज केला. पण आमची जी मर्जी करण्याची म्हणजे त्यांची मर्जी वेगळी, पण मर्जरची जी मागणी आहे कोकण रेल्वेची भारतीय रेल्वेमध्ये, तिचं मर्जर होत नाहीये. हा काय म्हणजे हे मर्जीकरण म्हणजे त्यांच्या मर्जीवरती चाललं, मेरी मर्जी नाही चालायचं, अजिबात नाही चालायचं.